आमदार पण शून्य आहे. कुठं चला त्यांनी येऊ द्या, बाईट देऊ द्या, काय काम केलं म्हणून दाखवू द्या. आमदारनी म्हणा, त्यांनी म्हणा, कोणी पण 1 रुपया निधी आणलाय कुठं मोहोळ शहरासाठी, काय केलंय. निष्ठांच्या भूल तापायला कोणी बळी पडू नका. नमस्ते, रोहितांना फडतरे. आमचं जेव्हा निवडणुकीला लागली 2016ला, तिथून आमची कामं चालू झाली. जनतेला आम्ही जी आश्वासन दिली ती घरकुलची, रस्त्याची, पाण्याची, लाईटची, जे कुठले होते ते सगळे आम्ही पूर्ण केलेले आहेत. घरकुल नाही म्हणलं रमायचे 400-450 घरकुल दिली, प्रधानमंत्रीचे दिलेले आहेत. रस्ते हायमस आम्ही टॉयलेटचं म्हणा, जेवढ्या योजना आल्यात गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र शासनाच्या, त्या आम्ही सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. जेव्हा काही झालंय, काय आमच्यावर केसेस म्हणा, हे म्हणा, तर यानंतर विकास रखडला. हे मुद्दाम जाणून सगळे विषय झालेले आहेत. परंतु त्यानंतर तुम्ही उमेदवाराच्या शर्यतीत सक्रियपणे दिसला आणि आपण कुठल्या पक्षातनं मागणी केली? आम्ही मालकांसोबतच आहे पहिल्यापासून. जिथं मालक जातील त्यांच्या सोबतच राहिलेलो आहे. आता मालक बीजेपीत गेलेत, आता मालकांसोबतच आहे आम्ही. आता उमेदवारीची मागणी माझ्या मिसेसची नगराध्यक्ष आम्ही तिथून केलेली आहे. वराडातली मागणी 5 मधून केलेली आहे. माझी व माझ्या वहिनीची सुरोशे, माझे नगराध्यक्ष. अजून मालकाकडनं मागणी केलेली आहे. जे मालक निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही कायमच आहे. पूरग्रस्तांच्या वेळी सुद्धा देखील असं ऐकण्यात आलं की आपण त्यांना सुद्धा मदत केली. त्याबद्दल काय सांगा? मदत केलेली आहे. जेव्हा पूर आला, माझे मित्र कंपनी ते पुण्याचे, सोलापूरचे, आम्ही इथं सोलापूरमध्ये राहून, संतोष सोलापूरमध्ये राहून मित्र कंपनी विकास तात्या बनसोडे, अशोक बॉस, अमर, आम्ही नियोजन लावलं आणि जेवढे होईल आमच्याकडनं मदत आम्ही केलेली आहे. अजून करू पण. पूरग्रस्तांना मदत केलेली आहे, भरपूर केलेली आहे. म्हणजे जेवढे होईल तेवढे किट वाटलेले आहेत. कशाचे किट वाटलेत? अन्नधान्याचे किट वाटलेले आहेत. कधी वाटलेत? जेव्हा पूर येऊन गेला त्यानंतर 4-5 दिवसांनी आपण किट वाटलेले आहेत. 5 नंबर वॉर्डात आपण त्या गॅसच्या बाबतीत सुद्धा स्कीम राबवलीत. मग ते स्कीम काय आहे? स्कीम म्हणजे ते आपण सो खर्चानं करायला लागलो. जनतेचं प्रेम, जे आपले दिवाळीचं गोरगरीब पूर येऊन गेला, सगळं पाण्यात सगळ्या शेती गेलेले आहेत. मग असं सुचला आम्हाला, बसला आम्ही सगळे 4-5 जण विकास तात्या, अशोक, संतोष, अमर, काहीतरी करू. तर आम्ही ते किट 700-800 किट वाटल्या दिवाळीचे. आणि गॅस 5 वर्ष आम्ही फ्री ठेवलेला आहे. लोकांचं प्रेम आहे, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आमची इच्छा. म्हणून हर एक घरात जणी सांगेल ते 5 नंबर वार्डात आम्ही गॅस फ्री ठेवलेला आहे 5 वर्ष. आपला अजेंडा काय असेल विकासाच्या बाबतीत? आता मोहोळ नगर परिषदचा राजकीय वातावरण आपल्याला दिसतो. आपला अजेंडा काय असेल? आपण मतदाराच्या समोर काय म्हणून जाईल? आता अजेंडा जे आहे, आता मला गेलेत बीजेपी मध्ये. मोहोळच आम्ही चांगले टेक्चर काढलेलं आहे, काय करायचं काय नाही. मोहोळ कसं डेव्हलप होतंय हे यांचं पहिलं लक्ष आहे. जे विरोधकांनी आता चालू आमदार आहे खरे, त्यांना काय 1 वर्ष झाले 1 रुपया निधी आणला नाही. आता आमच्या ह्याच्यात मालक आहेत, रामभाऊ सातपुते आहेत, अजून बरेच जण आहेत. तर वरून किती निधी येते, काय येते, आम्ही त्याचं टेक्चर आखलेलं आहे. आणि त्यानुसार मोहोळचं डेव्हलपमेंट करायचं आहे आम्हाला. आणि रेनगरची जी स्कीम आहे आता सोलापूरमध्ये राबवलेली, ती माझं स्वप्न आहे. तिथं असू नसू पण ती माझं स्वप्न आहे. म्हणजे दिल्लीला पण झालेलं आहे बोलणं. तर ती रेनगरची एक स्कीम आणायची आहे मला, एक 5-6 हजार घराची गोरगरिबांसाठी. जागा शासनाची राहील, सगळ्या योजना शासनाला राहतील, केंद्रातनं ती करायचं आहे. त्यासाठी माझं बोलणं पण चालू आहे वरी. मतदाराला काय आव्हान असेल आपला? मतदाराला काय चांगला कॅन्डिडेट बघा, कोण कामाचं आहे, काय कुणाच्या भूलथापाला बळी पडू नका तुम्ही. आता बरेच जण होते, आता लोकांसाठी काय नाही केलं. आश्वासन दिली, रस्ते बघताय तुम्ही, मोहोळचा विकास बघताय, सगळं फोडो तोडो, ह्याला ही सांगायचं, त्याला ती सांगायचं. कामाच्या बाबतीत ते शून्य आहेत. आलाय आमदार, आता त्यांच्या आमदार पण शून्य आहे. कुठं चला त्यांनी येऊ द्या, बाईट देऊ द्या, काय काम केलं म्हणून दाखवू द्या. आमदारनी म्हणा, त्यांनी म्हणा, कोणी पण 1 रुपया निधी आणलाय कुठं मोहोळ शहरासाठी, काय केलंय. निष्ठांच्या भूल तापायला कोणी बळी पडू नका. हे काय कामं करणार नाहीत, काय नाहीत, सगळ्या जनतेला माहित आहेत. हे संध्याकाळी कुठं असतात, काय करतात. आपला मोहोळ तालुका फुले शाहू आंबेडकरांचा विचारायचा आहे, लोकनेते परवेचा विचारायचा आहे.
इथं कोण काय तुम्हाला सांगाल हे असं आहे तसं आहे, हे कमळाचं चिन्ह हे आहे ते आहे. इथं हिंदू मुस्लिम कधी झालं पण नाही होणार पण नाही. कुणाच्या भूल थापायला बळी पडू नका, सगळे आपलेच आहेत. आणि जेवढं कसं विकास होते, कामं होत्यात, चांगले कॅन्डिडेट बघा आणि त्यालाच तुम्ही मतदान करा.